संभाजीनगर विधान परिषदेच्या जागेवरून शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। भाजप शिवसेनेला हद्दपार करते असा गंभीर आरोप सत्तार यांनी केलेला आहे। तर भाजपकडून अब्दुल सत्तार यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच सामना होताना दिसतोय। खरं म्हणजे आमचे मोठे भाऊ आहे भारतीय जनता पार्टीवाले, त्यांना माझी इतकीच विनंती होती की ही संभाजीनगर औरंगाबादची जी जालना जागा आहे ही जागा पारंपरिक शिवसेनेची होती। म्हणजे आमच्या वादामध्ये किंवा आमच्या निष्काळजीपणामुळे किंवा आमच्या नियोजनामुळे आम्ही महापालिका गेली, आमची जिल्हा परिषद गेली। आता प्रत्येक निवडणुकीतून शिवसेनेला हद्दपार करण्याचं काही नियोजन असेल तर ते मला माहीत नाही। संभाजीनगरची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटली आणि त्यामुळे आज तिन्ही पक्षाचे आमचे सगळे आमदार खासदार सगळे उपस्थित होते आणि आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार सुहास शिरसाट जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत, माजी नगराध्यक्ष फुलंब्रीचे, त्यांचा फॉर्म आज आम्ही भरलेला आहे। अब्दुल सत्तारांनी स्वतःच्या पक्षश्रेष्ठीला हे विचारावं आणि नंतर भारतीय जनता पार्टीवर टीका कराव्या। सातत्याने स्वतःच्याच पक्षाला आव्हान देणारं हे व्यक्तिमत्व आहे। ज्या ज्या पक्षात राहिलं त्यांनी त्या पक्षाच्या श्रेष्ठीला सातत्याने आव्हान दिलेलं आहे आणि त्यामुळे आणि हेही म्हणले ते कामाख्या देवी विसरले म्हणून, पण त्यांना अब्दुल सत्तारांनी कामाख्या देवीची महंती सांगू नये एवढी तर वाईट अवस्था आलेली नाही आहे।